पार्ट 1 मध्ये आपण बघितलं होतं की आपल्या शेतामध्ये चना काढणं चालू आहे आणि चना भरायला आपल्याकडे पोतेच नव्हते आणि ते पोते आणायला मी बाजारात गेलो तर तिथे दुकानच उघडले नव्हते. तर आता आपल्यासोबत पुढे काय घडलंय हे या ब्लॉग मध्ये बघूया. तर नमस्कार, मी तेजा. आता डायरेक्ट पोते घेऊन शेतामध्येच पोहोचलो कारण 50 पोते मला एकट्याला गाडीवर न्यायचे होते आणि माझ्यासोबत ते पोते धरायला कोणीच नव्हतं आणि त्यामुळे शेतात परत जाताना मला व्हिडिओ बनवता आला नाही. आता डायरेक्ट शेतात पोहोचलो तर आपला 95% चना काढणं पण झाला होता आणि तेवढ्यात माझी नजर गब्बर सिंगच्या चेल्यांकडे गेली. यादव ए संकटा गजोधर. आता या डाकूंची माहिती द्यायला पोलीस स्टेशनला जावं म्हटलं होतं पण पुन्हा वाटलं आपला चना कोण काढणार म्हणून ही कामगिरी आपण पुन्हा करू. आता आपला सगळा पूर्ण ढीक काढणं झाला होता आणि खाली राहिलेला छोटा छोटा कार्ड आपल्याला जमा करून घ्यायचा आहे म्हणून लवकरात लवकर हे कार्ड पण जमा करून घेतला. या एवढ्या मोठ्या दिसणाऱ्या चण्याच्या ढिगामध्ये जेवढा माल होता ना तेवढाच या बारीक बुरक्यात पण आहे म्हणून कधी या बुरक्याला हलक्यात नाही घ्यायचं. आता चना तर काढणं झाला पण आता आपली तूर काढायची राहिली होती म्हणून शेतामध्ये राहिलेल्या 4 पेंड्या तुरीच्या जमा करायला गेलो. इकडे मी 4 पेंड्या गोळा करूच तर इकडे पूर्ण तूर काढणं झाली होती. मग आता काढलेला माल दुकानला विकाय नेण्यासाठी गाडी बोलवून घेतली आणि तेवढ्यात आपल्या आईने खायला डबा पण आणला होता. आता हे सगळा माल मला आणि माझ्या छोट्या भावाला दोघांनाच गाडीमध्ये टाकायचा आहे त्यासाठी थोडीशी ताकद पाहिजे ना म्हणून लवकरात लवकर आईने आणलेला डबा खाऊन घेतला. इकडे माझं जेवण असतो तेवढ्यात आपली गाडी पण आली आणि झटापटा आम्ही दोघा भावांनीच गाडीमध्ये सगळे पोते पण टाकून घेत. सोपं नाही भावा, 16-17 क्विंटल माल आहे गाडीमध्ये. एवढे पोते आम्ही फक्त दोघा भावांनीच टाकले आणि आमची परीक्षा घ्यायला सूरज मामा वरे आमच्याकडे बघत होते. वरून चटचट ऊन लागत होतो भाऊ तरी पण काम केलं. शेतकरी होणं सोपा विषय नाही आणि आता हे सगळा माल विकून आपल्याला किती पैसे भेटले हे पुढच्या ब्लॉग मध्ये बघूया. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. तर चला भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये.